राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढत असून बीड पाठोपाठ आता कोल्हापुरातही उष्माघाताचा बळी गेला। कोल्हापुरातल्या शाहूपुरी कुंभार गल्ली परिसरात राहणारे 50 वर्षीय शामराव सुतार या वृद्धाचा काल उष्माघाताने मृत्यू झाला। दिवसभर फरशी बसवण्याचं काम केल्यानंतर ते रात्री कोल्हापुरातल्या शेळके पुलाच्या कट्ट्यावर बसले होते, तिथंच त्यांचा मृत्यू झाला। वैद्यकीय तपासणीनंतर ते उष्माघाताने दगावल्याचं स्पष्ट झालं। गेल्या 6 दिवसांपासून कोल्हापूरच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। सध्या इथं 38 ते 42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातला पारा हा वाढतोय। अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांचं तापमान 40शी पार गेले, त्यामुळे दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये तुम्ही उन्हात शक्यतो फिरू नका। मासे, मटण, तेलकट पदार्थ, शीळ अन्न खाणं टाळा, जेणेकरून तुमच्या प्रकृतीला काही बाधा पोहोचणार नाही। यासोबतच मद्यसेवन, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक घेणं टाळा। उन्हातून आल्यानंतर लगेच फ्रीजमधलं पाणी पिऊ नका। तहान नसेल तरीही पुरेसं पाणी घ्या, जेणेकरून तुमच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही। सौम्य रंगाचे सैल आणि खादीचे कपडे वापरा। बाहेर जाताना गॉगल, छत्री आणि टोपी जरूर वापरा। प्रवास करताना नेहमी पाणी सोबत ठेवा। अशक्त वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। ORS, लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचं सेवन नियमित करा। जनावरांना सावलीत ठेवा, पुरेसं पाणी त्यांना सुद्धा द्या। घर थंड राहील याची पुरेपूर काळजी घ्या। रात्री घराच्या खिडक्या नेहमी उघड्या ठेवा।